आंबेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आनंदराव मुसळे तर व्हाईस चेअरमनपदी उत्तमराव कल्याणकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक करुणाताई केंद्रे, सहाय्यक व्ही.एस. गोरे, सचिव पंडित कपाटे यांनी जाहीर केले. आंबेगाव सेवा सहकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी गोविंदराव पाटील मुसळे, सरपंच प्रतिनिधी अमोल डोंगरे यांनी पुढाकार घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध काढून चेअरमनपदी आनंदराव मुसळे, व्हाईस चेअरमन उत्तमराव कल्याणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक बालासाहेब देशमुख, भाऊराव भोकरकर, खंडू मुदखेडे, बालासाहेब मुसळे, रावसाहेब मुसळे, शिवानंद शिप्परकर, कल्याबाई भोकरकर, शिवनंदा शिप्परकर, बाजीराव डोंगरे, पांडुरंग जोंधळे संचालकांच्या बैठकीत चेअरमनपदी आनंदराव मुसळे तर व्हाईस चेअरमनपदी उत्तमराव कल्याणकर यांची निवड झाल्याचे जाहीर होताच संचालकाचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रल्हाद मुसळे, रणजित मुसळे, केशव कल्याणकर, खंडेराव काशेवाड, पंडित खाडेकर आदीसह अनेक गावकरी मंडळी उपस्थित होते. आंबेगाव सहकारी सोसायटी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपाच्या ताब्यात आल्याची माहिती भाजपाचे गोविंदराव मुसळे पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली आहे. आजची ही निवडणूक जी पार पडलेली आहे, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आमचे मार्गदर्शक यांच्या छायेखाली ही निवडणूक पार पडलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये चेअरमन पदासाठी आमचे मोठे काका आनंदराव पाटील रामजी पाटील मुसळे व व्हाईस चेअरमन म्हणून उत्तमराव पाटील कल्याणकर याची बिनविरोध निवड झालेली आहे. तुम्हाला कोण सहकार्य केले या निवडणूक? या निवडणुकीसाठी आमचे गावातले मामा बालासाहेब देशमुख, आमचे दाजी सरपंच अमोलरावजी डोंगरे, आमचे काका बालासाहेब मुसळे, कल्याणकर, पूर्ण गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत यांनी भरपूर सहकार्य केले आहे. साहेबाच्या हात बळकट करण्यासाठी ही बिनविरोध निवडणूक झालेली आहे. सर्वांच्या सहकार्यातून निवडणूक बिनविरोध पार पडली. हो.